आज आहे आपल्या आईस्क्रीम क्लासचा डे 2। आजच्या भागात मी तुम्हाला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम दाखवणार आहे। रिअल फ्रूट वापरून म्हणजे स्ट्रॉबेरी वापरून आपण आईस्क्रीम कशी बनवायची, नॅचरल आईस्क्रीम आपण प्रोफेशनल पद्धतीने कशी बनवायची ते आजच्या भागात मी दाखवणार आहे। तर आईस्क्रीमसाठी मेजरिंग कपची गरज लागते। तर मेजरिंग कपमध्ये आपण सगळ्यात मोठा कप आणि सगळ्यात छोटा कप वापरणार आहे। 1 कप आणि 1/4 कपचा वापर करणार आहे आईस्क्रीमसाठी। तर आता इथे पातेलं घेतलेलं आहे, जाड तळाचं पातेलं घ्यायचं। आता आपल्याला याच्यामध्ये दूध घ्यायचं आहे। तर सर्वात मोठा जो कप आहे 1 कप त्याच्यामध्ये आपण दूध मोजून घ्यायचंय। दूध कच्चंच वापरायचंय, पिशवीतलं किंवा डेअरीतलं जरी वापरलं, म्हशीचं फुल क्रीम दूध वापरायचं आहे आईस्क्रीमसाठी, त्याने आईस्क्रीम छान बनते। तर इथे 1 कप दूध घेतलेलं आहे, आपण कच्चंच दूध घेतलेलं आहे, न तापवता घ्यायचंय। आणि सगळ्यात जो छोटा कप असतो 1/4 कप तेवढी साखर घेतलेली आहे। तर तुम्ही पिठी साखर सुद्धा घेऊ शकता 1/4 कप जर तुम्हाला कमी गोड आईस्क्रीम आवडत असेल। आता इथे 1/4 कप मिल्क पावडर घेतलेली आहे, म्हणजेच दूध पावडर। तर प्रोफेशनल पद्धतीने आपण नॅचरल आईस्क्रीम बनवतोय, त्यासाठी हे सर्व साहित्य वापरणं गरजेचं आहे। आता हे मेजरिंग स्पून आहेत, त्यातला आपल्याला सगळ्यात मोठा जो स्पून आहे 1 टेबलस्पून, तर तेवढी आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायची आहे। कॉर्नफ्लॉवर चांगल्या क्वालिटीची घ्यायची, सुट्टी वापरायची नाही। तर इथे 1 टेबलस्पून आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे, मोजून घ्यायचं आहे सर्व साहित्य, तर परफेक्ट आईस्क्रीम बनते। आता याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून याला गॅसवर ठेवायच्या आधीच खालीच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। गुठळ्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या आहेत आणि मग गॅसवर ठेवायचे, तसंच गॅसवर ठेवायचं नाही। आता गॅसवर ठेवून 5 ते 6 मिनिटे याला लो फ्लेमवर उकळी येऊ द्यायची। हलकीशी उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि सतत हलवत राहायचे, कारण आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि दूध पावडर वापरलेली आहे। तर त्यामुळे हे तळाला चिटकू शकते, लागू शकते आणि पातेलं करपू शकतं, म्हणून मग आपण इथे सतत हलवायचं आहे, नाहीतर मग आईस्क्रीमला करपट वास येतो। अजिबात करपू द्यायचं नाही मिश्रण हे दुधाचं। तर 5 ते 6 मिनिटानंतर हलकीशी उकळी आलेली होती, गॅस बंद केला आणि आता मी हे पातेलं थंड होण्यासाठी गॅसवरून खाली उतरून ठेवलेलं आहे। पूर्ण रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचं आपल्याला, ते फ्रीजमध्ये थंड नाही करायचं, रूम टेम्परेचरला किंवा फॅनखाली थंड करून घ्यायचं आहे। आता आपण स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनवतोय, त्यासाठी इथे स्ट्रॉबेरी घेतलेली आहे। इथं रिअल फ्रूट वापरतोय आपण, नॅचरल आईस्क्रीम बनवतोय प्रोफेशनल पद्धतीने। तर इथे आपण रिअल फ्रूट घेतलेले आहे, स्ट्रॉबेरी फ्रूट। तर स्ट्रॉबेरी सुरुवातीला धुवून घ्यायची, धुवून पुसून घ्यायची आहे आपल्याला। तर सर्व स्ट्रॉबेरी मी धुवून घेत आहे। धुतल्यानंतर नॅपकिनने कोरडी करून घ्यायची, अजिबात त्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे आणि असा देठाचा भाग काढून टाकायचा आहे। तर सर्व स्ट्रॉबेरी अशीच पुसून घेतलेली आहे मी। आता आपल्याला या स्ट्रॉबेरीचे होईल तेवढे बारीक काप करून घ्यायचेत। जेवढे बारीक आकारात आपण कापू तेवढ्या पटकन ही स्ट्रॉबेरी शिजते, तर त्याच्यामुळे शक्य होईल तेवढं बारीक आकारातच कापायची। तर संपूर्ण स्ट्रॉबेरी मी आता कापून घेतलेली आहे। तर आपल्याला आईस्क्रीमसाठी मोजून स्ट्रॉबेरी घ्यायची आहे, तर इथे मी कट करून घेतलेली आहे स्ट्रॉबेरी। आता आपल्याला स्ट्रॉबेरी किती घ्यायची ते मी दाखवते। इथे 1 कप घेतलेला आहे, त्यामध्ये स्ट्रॉबेरी घेतलेली आहे काप करून। तर इथे 1 कप आपल्याला स्ट्रॉबेरीचे काप घ्यायचे आहेत। या आईस्क्रीमसाठी आपण 1 कप स्ट्रॉबेरीचे काप वापरत आहोत। तर आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे, कारण स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर पाणी असतं, त्यामुळे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। इथे 2 टेबलस्पून आपल्याला साखर टाकायची आहे, स्ट्रॉबेरीचा आंबटपणा कमी व्हावा म्हणून। जर आपण तशी स्ट्रॉबेरी वापरली तर आईस्क्रीम आंबट होते। आता याला गॅसवर ठेवायचं आहे आणि आपल्याला यातलं पूर्णपणे पाणी आटत तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। स्ट्रॉबेरीमध्ये जे पाणी आहे ते पाणी पूर्णपणे आटत तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि असं स्ट्रॉबेरी जरा क्रश करून घ्यायचं आहे। मोठे मोठे तुकडे ठेवायचे नाही, जेवढी शक्य होईल तेवढी बारीक आपल्याला मॅशरने अशी मॅश करून घ्यायची आहे स्ट्रॉबेरी, म्हणजे छान आईस्क्रीममध्ये एकसारखी मिक्स होते। तर आता मॅश केल्यानंतर स्ट्रॉबेरीमधलं पाणी किती निघलेलं आहे आणि साखरेचं सुद्धा पाणी झालेलं आहे। आपण वरनं अजिबात पाणी वापरलेलं नाही, साखरेचं पाणी आणि स्ट्रॉबेरीचं पाणीच तेवढं निघलं होतं। आता हे पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे, सतत ढवळत आपण यातलं पाणी पूर्णपणे आटत तोपर्यंत याला मिक्स करत राहायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता काही वेळाने हे असं पाणी आटत गेलेलं आहे आणि ही स्ट्रॉबेरी घट्ट झालेली आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि आता हा स्ट्रॉबेरीचा जो क्रश आपण तयार केला आहे तो काढून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी, आणि हा थंड झाल्यानंतरच आपल्याला आईस्क्रीममध्ये वापरायचा आहे। तर आपण ही प्रोसेस फक्त स्ट्रॉबेरी आईस्क्रीमसाठीच केलेली आहे, इतर आईस्क्रीमसाठी म्हणजे इतर फ्रूटच्या आईस्क्रीमसाठी ही प्रोसेस करावी लागत नाही।
स्ट्रॉबेरीमध्ये आंबटपणा असतो आणि त्यामध्ये पाणी असतं, त्यामुळे जर आपण तशीच मिक्सरवर वाटून जर स्ट्रॉबेरी आईस्क्रीममध्ये टाकली तर आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल होतात आणि आईस्क्रीम आंबट होते. म्हणून ही प्रोसेस करणं गरजेचं आहे फक्त स्ट्रॉबेरी आईस्क्रीमसाठी. आता आपल्याला ते दोन्ही थंड होण्यासाठी ठेवलं आहे, दुधाचं मिश्रण आणि स्ट्रॉबेरीचा क्रश. ते दोन्ही थंड म्हणजे होत आलेलं आहे. आता आपण व्हिप क्रीम करून घ्यायची. तर इथे 1 कप आणि 1/4 कप आपल्याला व्हिप क्रीम वापरायची आहे. कुठल्याही ब्रँडची आपण व्हिप क्रीम वापरू शकतो. तर व्हिप क्रीम आपल्याला चिल्ड पाहिजे आणि मेल्टेड स्वरूपात पाहिजे, तर अशी आपण व्हिप क्रीम घेतलेली आहे. तर 1 कप आणि 1/4 कप आपण व्हिप क्रीम घ्यायची आहे. आईस्क्रीमसाठी वापरण्यासाठी आपण जेव्हा व्हिप क्रीम फ्रीजरमधून काढतो, म्हणजे व्हिप क्रीम फ्रीजरमध्ये स्टोअर केली जाते, जिथे आपण आईस्क्रीम स्टोअर करतो तिथे. तर ज्यावेळेस आपल्याला आईस्क्रीमसाठी किंवा केकसाठी लागते क्रीम, त्यावेळेस फ्रीजरमधून काढून फ्रीजमध्ये जे भाजीपाला आपण ठेवतो त्या कप्प्यात काढून ठेवायची 2-3 तास. म्हणजे क्रीममध्ये जो बर्फ असतो तो मेल्ट होतो आणि क्रीम चिल्ड पण राहते आणि आपल्याला मेल्टेड स्वरूपातच क्रीम लागत असते. तर ज्यावेळेस आपल्याला पाहिजे त्यावेळेस तसं 2-3 तास भाजीच्या कप्प्यात ठेवायचं, म्हणजे क्रीम मेल्ट होते आणि थंडही राहते आणि मग आपल्याला आईस्क्रीमसाठी वापरायचे. तर आता इथे 1 कप आणि 1/4 कप आपण व्हिप क्रीम चिल्ड आणि मेल्टेड व्हिप क्रीम घेतलेली आहे. आणि आपण प्रोफेशनल पद्धतीने आईस्क्रीम बनवतोय, त्यासाठी इथे इलेक्ट्रिक बीटर वापरलेला आहे. तर इलेक्ट्रिक बीटरनेच आईस्क्रीम छान फेटली जाते, म्हणजे ही क्रीम फेटली जाते व्हिप क्रीम. तर इथे मी इलेक्ट्रिक बीटरने क्रीम फेटून घेत आहे. एक डबल क्वांटिटी होत तोपर्यंत आपल्याला क्रीम फेटून घ्यायची आहे, सॉफ्ट पीक येत तोपर्यंत. हे पहा, म्हणजे क्रीम अशी आता बीटरने उचलली तर ती खाली पडत नाही, पण हे असं टोक दिसतंय ना, हे असं दिसलं पाहिजे. असं हलवली ना क्रीम तर ते टोक दिसलं पाहिजे. अशी सॉफ्ट पीक येत तोपर्यंत आपण क्रीम बीट केलेली आहे. आता यामध्ये 1/4 कप आपल्याला मिठाई मेड म्हणजेच मिल्क मेड किंवा कंडेन्स मिल्क ते टाकायचं आहे. तर मिल्क मेड, मिठाई मेड, कंडेन्स मिल्क सर्व एकच असतं, फक्त वेगवेगळ्या कंपनीचं असतं, त्यामुळे त्याची वेगवेगळी नावं असतात. तर आपण इथे 1/4 कप मिल्क मेड घेतलेला आहे किंवा मिठाई मेड घेतलेला आहे. प्रोफेशनल पद्धतीने आपण नॅचरल आईस्क्रीम बनवतोय, त्यासाठी हे सर्व साहित्य वापरणं गरजेचं आहे. खूप छान आईस्क्रीम होते. आता हे जे दुधाचं मिश्रण थंड करण्यासाठी आपण रूम टेम्परेचरला ठेवलं होतं किंवा फॅनखाली ठेवलं होतं, ते आता यामध्ये टाकायचं. पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतरच यामध्ये टाकायचं आहे, गरम टाकायचं नाही. नाही तर ही जी आपण व्हिप क्रीम फेटून घेतली ती मेल्ट होते गरम मिश्रणाने, म्हणून हे थंड करूनच मगच वापरायचं आहे. रूम टेम्परेचरवर थंड करून घेतले आपण. आता हे सर्व दुधाचं मिश्रण या क्रीममध्ये टाकलेलं आहे. आता आपण जो स्ट्रॉबेरी क्रश तयार केलेला आहे तो टाकायचा आहे. तर आपण हा जो संपूर्ण क्रश केलेला आहे तो संपूर्ण टाकायचा आहे. आता या आईस्क्रीममध्ये आपल्याला स्ट्रॉबेरी इसेन्स टाकायची गरज पडणार नाही, कारण आपण रिअल फ्रूट नॅचरल आईस्क्रीम बनवतोय प्रोफेशनल पद्धतीने आणि आपण ओरिजिनल स्ट्रॉबेरी वापरल्यामुळे यामध्ये इसेन्स टाकायची अजिबात गरज पडत नाही. तर आता मी हलकंसं मिक्स करून घेतल्यानंतर बीटरने पुन्हा साधारण 1 मिनिटभर फेटून घेत आहे किंवा मिक्स करून घेत आहे, म्हणजे जे आपण क्रश टाकले ते संपूर्ण या क्रीममध्ये मिक्स होतं आणि एकसारखा रंग येतो आईस्क्रीमला. तर ही नॅचरल पद्धतीने पिंक कलर आलेला आहे, हलकासा पिंक कलर आलेला आहे. जर तुम्हाला कुठलाही रंग न वापरता असंच नॅचरल लाईट पिंक कलरवर तुम्हाला आईस्क्रीम जर हवी असेल तर तुम्ही आता हे जे केलेलं आहे आईस्क्रीमचं मिश्रण ते तुम्ही आईस्क्रीमच्या डब्यामध्ये, एअरटाईट डब्यामध्ये भरून आईस्क्रीम बनवण्यासाठी, सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवू शकता. पण इथे आपण प्रोफेशनल पद्धतीने नॅचरल आईस्क्रीम बनवतोय, तर इथे मी थोडासा पिंक कलर टाकत आहे, म्हणजे छान रंग येतो आईस्क्रीमला. जर रंग टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, रंग नाही टाकला तरी चवीत काहीच फरक पडत नाही, फक्त रंग चांगली आईस्क्रीम दिसावी म्हणून टाकलेला आहे मी. तर पिंक कलर टाकल्यावर थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपलं आईस्क्रीमचं मिश्रण तयार झालेलं आहे. तर छान हलकासा पिंक कलर आलेला आहे. तर आता आपण हे आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवायचे आहे. इथे मी एअरटाईट डबा घेतलेला आहे, काचेचा आहे, फक्त झाकण प्लास्टिकचं आहे. तर तुमच्याकडे जो डबा असेल एअरटाईट झाकणाचा तो तुम्ही वापरू शकता, पूर्ण प्लास्टिकचा असेल तरीही वापरू शकता. तर आता ह्या एअरटाईट डब्यामध्ये मी आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवत आहे. आता एवढी आईस्क्रीम या डब्यामध्ये बसली, आता उरलेली मी दुसऱ्या डब्यामध्ये काढून घेणार आहे. तर आईस्क्रीम सेट होण्यासाठी आपल्याला फ्रीजरचं टेम्परेचर वाढवावं लागतं. हाय टेम्परेचरवर आईस्क्रीम सेट होती व्यवस्थित, कमी टेम्परेचर ठेवून आईस्क्रीम सेट होणार नाही. तर 10 ते 12 तास आपण फ्रीजरमध्ये आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवायची. फ्रीजचं जर टेम्परेचर आपण इतर वेळेस कमी करतो तर तसं कमी नाही करायचं. आईस्क्रीम सेट होण्यासाठी फुल टेम्परेचर करायचं, फ्रीजचं स्पीड वाढवायचं, म्हणजे विकतच्यासारखी आईस्क्रीम सेट होते.
तर आता ही उरलेली मी दुसऱ्या डब्यात काढून घेत आहे। हा प्लास्टिकचा डबा आहे, एअरटाईट डबा, याचंही झाकण एअरटाईट आहे। जर तुमच्याकडे एअरटाईट डबा नसेल, आता हा एअरटाईट डबा आहे तरी पण मी तुम्हाला दाखवते, तर तुमच्याकडे एअरटाईट डबा नसेल तर असं सिल्वर फॉईल असेल तुमच्याकडे तर ते तुम्ही लावून मग झाकण लावून सेट होण्यासाठी ठेवून देऊ शकता, किंवा क्लिंग रॅप असेल तरीही ठेवू शकता तुम्ही। क्लिंग रॅप लावायचं आणि मग झाकण लावून ठेवून द्यायचं। पण हे दोन्हीही एअरटाईट डबे आहे, फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी लावलेलं आहे इथे सिल्वर फॉईल। हे दोन्ही आता डबे आपण 12 तासासाठी, 10 ते 12 तासासाठी किंवा पूर्ण ओव्हरनाईट सेट होण्यासाठी आईस्क्रीम ठेवायचं आहे। तर मी पूर्ण रात्रभरासाठी आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवलं होतं। तर दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवत आहे आईस्क्रीम किती छान सेट झालेला आहे। रात्रभर मी आईस्क्रीम सेट करून घेतलेला आहे। छान आईस्क्रीम सेट झालेला आहे आणि रंगही खूप छान दिसत आहे, हलकासा पिंक कलर दिसत आहे आणि मध्ये मध्ये स्ट्रॉबेरीचे असे छोटे छोटे पीसेस पण दिसत आहे। तर स्कूपरने मी तुम्हाला आईस्क्रीम काढून दाखवते किती छान आपला आईस्क्रीम सेट झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान आपलं स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनलेलं आहे। क्रीमी क्रीमी सॉफ्ट सॉफ्ट असं आपलं स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनलेलं आहे। नॅचरल आईस्क्रीम आपण प्रोफेशनल पद्धतीने बनवलेलं आहे। रिअल स्ट्रॉबेरी, रिअल फ्रूट वापरलेलं आहे आपण यामध्ये। एक नंबर चव लागते, विकतच्या आईस्क्रीमला सुद्धा अशी टेस्ट येणार नाही, एवढी भारी घरच्या घरी ही आईस्क्रीम तयार होते। तुम्ही एकदा करून पहा, नक्कीच करून पहा, तुम्हाला एवढी आवडणार की तुम्ही नेहमी घरीच आईस्क्रीम बनवणार। घरी जर असं आईस्क्रीम केलं ना तर विकत आईस्क्रीम आणायचं आपण विसरून जातो, इतकी भारी घरच्या घरी आईस्क्रीम तयार होते। तर तुम्ही करून पहा नक्की आईस्क्रीम। आणि मी कालच्या भागात व्हॅनिला आईस्क्रीम आणि ओरिओ आईस्क्रीमचा फ्लेवर दाखवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्की पहा। आणि इथून पुढे सुद्धा मी वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम दाखवणार आहे, तर त्यासाठी तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळेल। बाय बाय।